नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। रोज आपण बैलगाडा शर्यत पाहतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, पण आज काही वेगळं घेऊन आलेलो आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन तसेच कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे केले जातात। ठिकठिकाणी शोभायात्रा पण निघतात, असे विविध कार्यक्रम पण होत असतात। असाच मला एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आहे। तो असा की पुण्यामध्ये जावा SD या बाईकचा एक ग्रुप आहे। NJYOC या नावाने न्यू जावा SD ओनर क्लब असा या ग्रुपने महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचा आयोजन केलेला आहे। मला या रॅलीसाठी अमित तांबे आणि त्यांचे रायडर्स यांनी आमंत्रित केलेले आहे। या ग्रुपला शक्ती ऑटोमोबाईल्स पूर्णपणे नेहमी सपोर्ट करत असतात। आजही यांनी या सर्वाचे योग्य असे या पद्धतीने नियोजन केलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे शक्ती ॲटो पुणे हे भारतातील पहिले नवीन जावा SD बाईकचे शोरूम आहे आणि हा बायकर ग्रुप भारतातील सर्वात मोठा बायकर ग्रुप आहे। या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध राज्यातील रायडर्स आहेत। विशेष म्हणजे महिला रायडर्स देखील मोठ्या प्रमाणात राईड्समध्ये सहभाग घेत असतात। आज सर्वांनी आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक पोशाख फेटा कुर्ता आणि महिलांनी नऊवारी साडी घालून बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे। यातून सर्वांना आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची ओळख होते आणि खरंच खूप नियोजन आणि सुरक्षित पद्धतीने ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया।
दादा नमस्कार. नमस्कार दादा. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सगळेजण आलेलो आहे शनिवारवाड्यावरती. आणि तुमचं दरवर्षी कसं नियोजन असतं, आज ट्रॅडिशनल लुकवरती आज सगळेजण इथं उपस्थित आहे. तर दरवर्षी रॅली निघती, तर रॅलीचं नियोजन कसं असतं तुमचं? दादा आम्ही सर्व जावा HDNJYSC ग्रुपमधनं आलेलं आहे. आमचं हे नियोजन प्रत्येक वर्षी राहतं. आम्ही हे नियोजन मागचं 4 ते 5 वर्षापासून करतो आहे. आणि प्रत्येक 1 मेला आम्ही आमचं जे जावा शोरूम आहे वाकड किंवा बानेरला, तिथनं आम्ही राईड अरेंज करतो आणि आम्ही एक रूट डिसाईड करून त्याप्रमाणे आम्ही शनिवारवाड्याला या वर्षी आलेलो आहे. याच प्रकारे आमच्या राईड्स असतात, जे की मंथली आम्ही राईड्स करतो. नियर बाय पुणे, गोवा अशा जागी आम्ही राईडला 1 डे राईड वगैरे घेत राहतो. आता राईडसाठी तुम्ही ज्या बाईक वापरता त्या बाईक कोणत्या असतात? स्पेशली ह्या जे बाईक्स आहे त्या पूर्णपणे जावाच्या SD, स्क्रॅम्बलर, जावा 42 या सर्व बाईक आहे. 300 ते 350 CCचा. आणि आपण बघू शकता या ग्रुपमध्ये जेंट्ससोबत लेडीजसुद्धा आहे. सर्वप्रथम सगळ्या लोकांना, माझी महाराष्ट्राच्या लोकांना आणि तुमच्या सबस्क्रायबरला की महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर जसं स्वप्नीने सांगितलं, दरवर्षी आम्ही 1 मेला आमचा हा महाराष्ट्र दिनाचा राईड असतो. आणि तुम्ही समजू शकता की म्हणजे सर्वात जास्त रायडर हा आपला पहिला हा तारखेला म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या दिवसासाठी आपण सर्वात जास्त रायडर येतो. आजच मला वाटतं अमित भाऊ की 150 रायडरपेक्षा जास्त लोक आलेले आज. तर असंच आमचं जसं स्वप्नीने सांगितलं की दर महिने आमचा असं राईड असतो. आणि पहिले म्हणजे सर्वात जास्त जावा रायडर्स, म्हणजे फक्त आम्ही जावा रायडर्स आपल्या ग्रुपमध्ये असतात. आणि आज SD जे मेंबर्स आहेत ते पण आज आमच्यासोबत ॲड झालेलं आहे. तर आता पुढचं आमचं राईड जे असणार आहे ते आमचं स्टे राईड असणार आहे, जिप्सी सोल म्हणून. तेवढं आमचं पुढचं राईडचं प्लॅनिंग आहे, स्टे राईड असणार. तर असंच करू दर महिना आमचे 2 राईडचं प्लॅन असतं. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आता आपण इथे सगळे जे जमा झालेलो आहोत ते HD रायडर्स सगळे आलेले आहेत. तर त्याचप्रकारे आम्ही आज जसा महाराष्ट्र दिन साजरा केला त्याचप्रकारे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे सर्व जे आपले महाराष्ट्राचे, भारताचे जे हे आहेत डेज आहेत ते आपण साजरे करत असतो. आज आम्ही खूपच शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण रूट कवर केलेला आहे आणि इथेपर्यंत यशस्वीपणे पोचलेलो आहोत. आणि सगळ्या आमच्या मैत्रिणींबरोबर मला इथे यायला खूप चांगलं वाटलं. थँक्यू. जय महाराष्ट्र. शक्ती ऑटोमोबाईलची ही डीलरशिप आहे ती आपल्याला खूप सपोर्ट करते या राईडसाठी. आणि स्पेशली मुलींसाठी खूप सपोर्ट करतात ते. नमस्कार. हां नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज कामगार दिन 1 मे या दिनानिमित्त शक्ती ऑटोमोबाईल्स या जावा राईड्सने या ठिकाणी ही राईड्स आयोजित केलेली आहे. या राईडच्या संदर्भात बोलायचं झालं तर अतिशय छान पद्धतीने ही राईड आता या ठिकाणी त्या शनिवारवाड्यावर येऊन या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. या राईडमध्ये बोलायचं झालं तर वाकड या ठिकाणाहून आम्ही राईड्स चालू केले आणि सर्व पिंपरी चिंचवड विभाग, पुणे विभाग, डेक्कन परिसर हा असा पूर्ण राईड्स करून आम्ही शनिवारवाड्यावर या ठिकाणी आलो. अतिशय छान वाटलं. आणि कधी मी हे राईड्स चुकवत असतो, पण आता ह्या राईड्सला आल्यानंतर मला इतका आनंद वाटला की आता इथून पुढे काही राईड्स आपण चुकवता कामा नये. खूप यामध्ये आनंद वाटला. जय महाराष्ट्र. मी सूर्यकांत वसंतराव मुरकुटे, शक्ती ऑटोमोबाईल्सला मी प्रेझेंट करतो. तसंच NJYSC याचा मी एक रायडर आहे. नेहमी आमची 1 मे आम्ही तर हा आमचं 4थं वर्ष आहे आम्ही साजरा करतो 1 मे. तसंच ह्याचबरोबर आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे पण दिवस आम्ही साजरे करतो. ह्याच्यामध्ये NJYSCचा मोठा रोल आहे या राईडमध्ये पण. ही खूप छान प्रकारे राईड ऑर्गनाईज करते. त्यांची जी कोर टीम आहे NJYSCची ती पण सुंदर काम करते. पूर्ण बारीक गोष्टीचं नियोजन करून ते राईडचं मांडणी करतात. आणि त्यानंतर ती एवढ्या मोठ्या सर्व रायडरला तुम्ही आज बघितला असं आकडा जवळपास 150च्या वर रायडर आहेत आज राईडला. ह्या सर्व लोकांना ते आणणं म्हणजे खूप मोठं अवघड टास्क असतो. पण तो खूप चांगल्या पद्धतीने हे NJYSCचे कोर मेंबर ते नियोजन करून आणतात. हे त्यांचं सक्सेस म्हणायचं. हे आलं जे म्हणतात ना आता बाकीचे की आम्ही इथपर्यंत आलो ह्या ट्रॅफिकमध्ये यायचं म्हणजे खूप अवघड काम असं. खूप सुंदर काम केलं. आणि ह्यालाच तसंच
शक्ती ऑटोमोबाईलचा पण सपोर्ट भरपूर असतो. बॅकएंडला ते त्यांचा हे करतात, सपोर्ट करतात. आणि असे बाकीचे पण राईड असतात. दर मंथली आमचे एक राईड असतात. त्याप्रमाणे एक ब्रेकफास्ट राईड असते आणि एक स्टे राईड असते. ते असे ऑर्गनाईज केलेलं असतात. त्यांचं एक कॅलेंडर असतं वर्षाचं. त्याप्रमाणे आम्ही ते करतो. आज ही एक मेची राईड ही आपण सर्व इथं आलात त्याबद्दल मी सर्वांचं खरंच स्वागत करतो. दादा, आपल्या ज्या जावा बाईक आहे हां. ते आत्ता ग्रामीण भागापर्यंत पोचलेल्या नाही. ग्रामीण भागातली जी तरुण वर्ग आहे, तर तरुण वर्ग जे राईड करण्यासाठी असतात पण त्यांच्याकडे जावा बाईक बघायला भेटत नाही आम्हाला. ह्या अजून ग्रामीण भागात पोचल्या नाही. बरोबर. तर तुमचं कसं असेल त्याच्याबद्दल मार्गदर्शन जावा बाईक? नाही, आपण आत्ता पोचतोय. जावा कंपनी ही जुनी आहे. जसं आपण रॉयल एनफील्ड म्हणतो तशीच आपली जावा कंपनी पण जुनी आपण तिला फटफटी म्हणायचो. जी पहिली शेतकरी वापरायचे, दुधासाठी वापरायचे, आपल्या प्रत्येक घरटी त्यावेळेस ती गाडी होती फटफटी म्हणून. तिला आपली लोकप्रियता होती. आज तीच गाडी नवीन ह्याच्या फॉर्ममध्ये ती आलेली आहे. फक्त ती लोकांना अजून ती समजली नाही की ही गाडी तीच आहे. पण आज आम्ही पोचतोय. हे आमच्या राईडमार्फत पण लोकांना समजलं जायचं की ही गाडी कोणती आहे. ते विचारतात आम्हाला भेटल्यावर ही गाडी कोणती. तेव्हा मग आम्ही तेच सांगतो की ही आपली ती जुनीच गाडी आहे. ती फक्त नवीन फॉर्मॅटमध्ये आलेली आहे आत्ता. पण गाडी तीच आहे, कंपनी तीच आहे. आणि गाडी ही उत्तम गाडी आहे. चालवायला पण सुंदर गाडी आहे. पिकअप, मायलेज सगळ्या गोष्टींनी चांगली गाडी आहे. पॉवरफुल गाडी आहेत ज्या. आणि लेडीजसुद्धा तेवढ्याच ह्याने चांगल्या पद्धतीने ते चालवतात. त्यांनासुद्धा ती खूप इझी आहे गाडी. अशी अवघड काहीच नाही गाडी. ह्याचं इंजिन किती CC मध्ये येतं? ह्याचं इंजिन 300 CC मध्ये येतं. तसंच 350 CC मध्ये पण येतं. ह्या दोन ह्याच्यामध्ये आहे आता पुढे फ्युचरमध्ये ते 400पर्यंत पण येणार आहे. पण आता सध्या 300 आणि 350 मध्ये आहे. आणि गिअर वगैरे? गिअर सेम तुम्ही जे रॉयल एनफील्डची बुलेट तसंच डाव्या साईडला गिअर आहेत. हे टाकून 6 गिअरची गाडी आपली. परफॉर्मन्स इंजिन आहे. आणि प्लस म्हणजे की जी गाडी आपल्या ह्या गाडीला परफॉर्मन्स इंजिन असल्यामुळं काय आहे की ह्या गाडीला रेडिएटर दिलेलं आहे. जे तुम्ही बाकीचे बघितल्यात तर जे आत्तापर्यंत इम्पोर्टेड गाड्यांना ते रेडिएटरचं जे हे दिलेलं होतं कूलिंग सिस्टीम, तर ती सिस्टीम आपल्याला ह्या प्राईजमध्ये मिळते आहे. ह्याची एक्झॅक्ट शोरूम प्राईस किती आहे? शोरूमची प्राईज आता त्या व्हेरी करतात इन्शुरन्स ह्याच्यामुळं. पण आपली 2,10,000 ते 2,70,000 आपले जे 5 मॉडेल ते त्यात येतात. मॉडेल वाईज ते हे आहेत गाड्यांच्या प्राइजेस. किती मॉडेल? 5 मॉडेल आहे का? 5 आहे. तशी तुम्हाला सांगतो, जावामध्ये क्लासिक म्हणून एक मॉडेल आहे. त्यानंतर 42 म्हणून एक मॉडेल आहे. आणि पॅरॅक म्हणून एक मॉडेल आहे. हे जावामध्ये आलं. तसंच HD रोस्टर आहे, स्क्रॅम्बलर आहे आणि ॲडव्हेंचर आहे. असे 6 मॉडेल आहेत. नमस्ते, जय महाराष्ट्र. आज 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शक्ती ऑटोमोबाईल्सतर्फे आज जी काही राईड अरेंज केली, वाकडपासून आमचं जे बानेर शोरूम आहे ते पिंपरी चिंचवडचा परिसर असा करत आम्ही डेक्कन, FC रोड हा परिसर सगळा मधनं ही राईड ऑर्गनाईज केली. जावा बाईक तशी ही जावा कंपनी जुनी. आपलं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं शेतकऱ्याचं बैलगाडीनंतर जावा, बुलेट आणि जीप ही शेतकऱ्याची पहिली हक्काची वाहनं. आता जावानी परत ती 5 वर्षापूर्वी गाडी नवीन आणली. जुनी गाडी आणि नवीन आता जे काही डेव्हलपमेंट इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे त्याचा मिलाप करून आता 6 मॉडेल जावाची, जी तरुणांना त्याचप्रमाणे जी जुनी लोकं होती, जी क्लासिक आपण जी जावा म्हणतो आम्ही तिला, ती असं मार्केट आता सगळीकडे पसरत चाललं आहे. आमचं जसं शहरात तशी शक्ती ऑटोमोबाईल भारतामधली पहिली डीलरशिप. आम्हाला कंपनीने पहिलं संधी दिली गाड्या विकण्याची. आमची 3 ठिकाणी शोरूम आहेत. एक सुरुवातीचं बानेरला, दुसरं वाकडला आणि तिसरं चिंचवडला थर्मॅक्स चौकामध्ये. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आता ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा. त्याच्यासाठी विविध योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी आम्ही सुलभ कर्ज सुविधा असेल, गाड्यांची सर्व्हिसिंग, आम्ही कॅम्प पण जागजागी घेतो की जरी लांब गाडी आम्ही विकली तरी आम्ही त्या त्या सर्व्हिस कॅम्प ऑर्गनाईज करतो. आमच्या फॅसिलिटी पण आम्ही त्यांना कस्टमरला सगळ्यात देत राहतो. सर्व्हिस चांगली असते. आणि राईड ह्याच्यामध्ये उद्देश असा की महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात मराठी माणसाचा अभिमान आहे, त्यासाठी राईड. आणि त्याचबरोबर आमच्या राईडमध्ये फक्त पुरुष असं न राहता पूर्ण कुटुंब लहान मुलांसोबत आज सहभागी झालेली आहेत. त्याच्यामुळं आम्हाला तसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. तुमच्यामार्फत सगळ्यांना विनंती, तुम्ही जावा गाडी बघायला या.
आम्हाला फोन करा. आम्ही तुम्हाला खाली आमच्या शोरूमचा पत्ता म्हणा, कॉन्टॅक्ट नंबर देतो, तिथं तुम्ही करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव हजर. आता जी पूर्वीची गाडी आणि आत्ताची गाडी, पूर्वीची गाडी आपण तिला फटफटी म्हणायचो, आपल्या ह्याच्यात दूधवाल्यांची फटफटी, शेतकऱ्याची फटफटी पूर्वी ती किकस्टार्ट होती, आता ती बटन स्टार्टवर गेली. म्हणजे पूर्वीचं फायरिंग म्हणा, आत्ताचं BS6 किंवा आधुनिक पद्धतीने सगळं इंजिनिअरिंगमध्ये रिफाईन झालेलं आहे. गाड्या खूप स्मूथ, जसं वयोगटाप्रमाणे आपण SD रोडस्टर असेल ही तरुणांना, स्क्रॅम्बलर तरुणांना, परत जे राईडसाठी जास्त जातात त्यांच्यासाठी ॲडव्हेंचर नावाची एक गाडी आमची SDची आहे, ती पण खूप सुंदर गाडी आहे. आणि क्लासिक असं सगळं मॉडेल आताही आमची पुढे भविष्यामध्ये 2-3 मॉडेल येत आहेत अजून. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. पहिला परिचय दो आपका. मेरा नाम अभिमन्यु सिंह है और मैं पूना में रहता हूँ. आज यहाँ जावा एसी मोटरसाइकिल की राइड पे आया हूँ. महाराष्ट्र दिवस की आज राइड प्लान करी है जावा एसी मोटरसाइकिल्स ने और मुझे बहुत ही अच्छा लगा यहाँ पर आके. जैसे कि महाराष्ट्र दिवस है तो मुझे ऐसा लगता है कि हम लोग जो जावा एसी नोमैड्स हम लोग बोलते हैं कि अपने आप को नोमैड बताते हैं, तो हम लोग इस राइड पे आए हैं और मुझे ये लगता है कि हर दिवस जो भी पूरे वर्ष में आते हैं उन्हें हमें सेलिब्रेट करना चाहिए. लोगों का अलग अलग तरीका है सेलिब्रेट करने का, कोई किसी तरीके से करता है, कोई किसी तरीके से करता है. हम इसको राइड करके सेलिब्रेट करके खुशी मनाना चाह रहे हैं आज. और मुझे बहुत ही अच्छा लगा, हमने वाकड़ से स्टार्ट किया. हम लोग 150 से ज़्यादा बाइकर से, और सबसे बढ़िया बात है कि सभी लोग फेटा लगा के और महाराष्ट्रियन ड्रेस जो कि है फेमस, उसको पहन के मोटरसाइकिल चला रहे थे. तो ये भी एक हम सब कल्चर हम लोग डेवलप कर रहे हैं. जैसे कि आजकल लोग कॉफ़ी एक्सपीरियंस पे जा रहे हैं, ठीक है, लोग कॉन्सर्ट में जा रहे हैं मोटरसाइकिल लेके, तो हम लोग महाराष्ट्र दिवस को भी आज सेलिब्रेट करके और हम लोग यहाँ राइड करके सेलिब्रेट कर रहे हैं. और ये हमारा तरीका है एक सेलिब्रेशन का. आज जो जावा बाइक राइडिंग के लिए आई थी तो उसके बारे में बताइए थोड़ा. हाँ जी. सो जावा मोटरसाइकिल आपने जैसे देखा होगा कि पूरी 100 से ज़्यादा मोटरसाइकिल थी, 150 के करीब लोग थे. तो सारी जावा और एसी मोटरसाइकिल की बाइक्स थी और बहुत ही अच्छा लगा इतने सारे लोगों से मिलके, इतने सारे लोगों को एक ही जैसी मोटरसाइकिल चला के. तो ये सब एक कम्युनिटी है, ये सब लोगों को मोटरसाइकिल सबको जोड़ रही है यहाँ पे. तो यहाँ पे जो मेन चीज़ है फ्रेम में, सिर्फ फ्रेम में ही नहीं, मेन चीज़ जो है राइड में वो मोटरसाइकिल है. इसी वजह से आज हम लोग सब साथ में सेलिब्रेट कर रहे हैं इस चीज़ को जी. थैंक यू. थैंक यू जी, थैंक यू. राइट.